महिला अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी एक मोठं विधान केलंय। बेस्ट मेट्रो आणि मोनो आणि रेल्वेशी एकत्रित केलं जाईल असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान शिंदे गटाच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी सोमवारी बेस्टच्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अधिकृतपणे स्वीकारली आहे आणि बेस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेली तृष्णा विश्वासराव यांनी या पदावर बसणारी पहिली महिला असून त्यांची निवड बिनविरोध झाली आहे। दरम्यान बेस्ट सेवेला सुधारण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतील असं त्यांनी म्हटलंय। त्यांच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये बेस्टच्या बस सेवा आणि शहरातील इतर सार्वजनिक वाहतुकीच्या विकल्पांचा समन्वय, ज्यामध्ये मेट्रो आणि मोनोरेल आणि रेल्वे यांना एकत्र करून प्रवाशांना चांगला प्रवास उपलब्ध करून देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि परिणामकारक बनेल अशी त्यांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। दरम्यान तृष्णा विश्वासराव यांनी बस सेवेमध्ये सुधारणा, नवीन बसेस बेडीमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि रूट वाढवणं आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि अधिक कडक करण्यावर सुद्धा त्यांनी लक्ष देण्याचं वचन दिलंय, ज्यामुळे मुंबईकरांना आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा व्यापक लाभ मिळणार आहे असं मोठं विधान त्यांनी केलंय। या नेमणुकीनंतर आता बेस्ट सेवांचा पुढचा विकास आणि शहरातील एकीकृत वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने एक मोठं पाऊल पुढे टाकण्यात येत आहे। त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे आणि त्यांना कोणतीही अडचण प्रवासामध्ये होणार नाही, यासाठी हा महत्त्वाचा प्रयत्न त्यांनी केल्याचं पाहायला मिळेल।